कर्ज काय असतं माहिती का? आमदाराचा, खासदाराचा, मंत्र्याचा देव कोण असतो माहिती? ते एकटंच जर प्रचाराला निघले तर भूतीचारीन का त्याला? कोण देव असतं त्याचा? महाराज त्याच्यासाठी जीवाचं रान करून दाराला जाऊ जाऊ समोरच्या व्यक्तीला त्या समोरच्या व्यक्तीचं वर्णन करून सांगणं आणि अमक्या अमक्याला मतदान करा म्हणणारे हे कार्यकर्ते त्या पुढाऱ्याचे देव असतात. ते कार्यकर्ते त्याचे देव असतात. आता तो कितपत मानतोय हे त्याच्या मनाचा मोठेपणा. पण हे जे खुर्चीवर बसलेले पुढारी असतात का, यांचा देव पंढरपुरातला नाही. यांचा देव जीवाचं रान करून चपला उघडूस तर यांच्या पाठीमाग यांचा प्रचार करणारे यांचे देव असतात. तसे विटेवरच्या मालकाचा देव कोण आहे? ते यांचा प्रचार करणारी संत आहेत. विठाला महाराज विश्वाच्या बापाला मोठं करणारी संत आहेत, म्हणून हे त्यांचं कर्ज आहे. तुम्ही मला आशीर्वाद देत राहा, मी बोलण्याचा प्रयत्न करेल. एक अर्जुन नावाची व्यक्ती द्वापार युगात फार मोठी होऊन गेली. तुम्ही भागवतात ऐकलं असेल अर्जुनाचं नाव. मोठी व्यक्ती आहे, फार मोठी व्यक्ती. महाराज अर्जुनाने एवढं भजन करावं, एवढं भजन करावं, मला असं वाटत नाही अर्जुनाची बरोबरी आपण कोणी करत असू. नाही, अर्जुन झोपी गेल्याच्या नंतर अर्जुनांची अंगावरची रोम सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणायचे. तर आपण आपलं तोंड कधी कधी भजन म्हणते, सतत कसं म्हणणार? वय रणजित काका, तंबाखू खाताना कसं इठ्ठल इठ्ठल म्हणता येईल? बिडी वाढताना, कारण बिडी वाढताना तर दोन्ही कामं, नाकातून धुपण तोंडातून धुपण, कसं कसं इठ्ठल इठ्ठल कसं म्हणता येईल? ऐका नाही. बरं जाऊ द्या, तुमची गोष्ट जाऊ द्या, आमच्यानं तरी लाजा सांभाळायला पाहिजे. विठाला असं तुमचं एखाद्या वेळेस तुमच्या कोण पाया पडेल काही विषय नाही. कृष्ण तुझं वय कोणी विचारित नाही, मृदंगाचार्य म्हणून तुझ्या पाया पडतात. याचा अर्थ असा नाही कृष्ण लोकांच्या गोळ्या संपल्यात नाही. आपण मर्यादा सांभाळायला पाहिजे. मृदंगाचार्य असेल, गायक असेल, कीर्तनकार असेल, या लोकांनी तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट नाही वडायला पाहिजे. का? ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई आमच्या पाया पडती. नाही तर आम्हाला कोण विचारलं असतं? आम्हाला फक्त विटेवरच्या मालकामुळे किंमत आहे. तुम्हाला एक माहिती आहे का? आपट्याचा पाला शेळ्या खात्यात, सौंदडीचा पाला शेळ्या मेंढ्या खात्यात. पण या आपट्यासाठी दसरा देव बांधला. सौंदड आपटा रान चारा, हे तो दसऱ्याचा तुरा. महाराज शेळ्या मेंढ्या ज्या आपट्याचा आणि सौंदडीचा पाला खात्यात, पण त्याच सौंदडीला ना आपट्याला दसऱ्याच्या दिवशी शिरपेज म्हणून खोसल्या जाते. ह्या दसऱ्याची कृपा आहे त्या आपट्यावर. तशी आपल्यावर कृपा एरवी तरी पुशे कोण? एका देवासाठी मान. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, जर आपल्यातून काढे कृष्ण तर आपल्याला ऊसाची मुळी उचलती का? तुला तर शक्यच नाही. मला उचलन पण मला घाम निघन. तुला तर शक्यच नाही. मी उचलीन पण माझ्या चौकून घाम निघन. म्हणजे दोघं सारखे, तुला न उचलू नाही सारखा आणि मला उचलू नाही सारखा. लोकांचे कशाला वाबाडे काढायचे आपण? आहे का नाही? आपल्याला किंमत फक्त आहे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे म्हणून आपण नियम सांभाळायचे. विठाला त्या माणिकचा मेहना आल्यावर दिवे लावायचे नाही इतके. आहे का नाही रवी? तू बी सासरवाडीत येत असेल, तुला लावते कधी इतके? अरे कोण गिरगावचा बाळू पाकिट घेऊन जाणार आहे तरी त्याच्यासाठी दिवे, त्याच्यासाठी रांगोळी. इतकी किंमत आहे कृष्ण आपली. विडाला अर्जुन नावाची व्यक्ती रामेश्वर व रोम कृष्ण कृष्ण म्हणायचे. काय साधना असेल महाराजा लोकांची. झोपी गेल्याच्या नंतर ज्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणतात, त्या अर्जुनासाठी पंढरपुरातला मालक पागल झाला, वेडा झालाय. दादा आवाज कोपे तरी निवांत साहे, रुजे रुसे तरी बुजावीत जाय. रागावला अर्जुन, देव मान खाली घालीत होता. कोण माहिती? जगाचा बाप, देखवी ऐकवी एक नारायण, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, तुझी या कृपेने वेदाशी बोलणे, या सर्व विश्वाचा बाप आहे. पण अर्जुन रागावला की खाली मान घालायचा. हारुषे तरी बुजावीत जाय. जर कधी अर्जुन रुसले ना, रुस्तुम बुवा
देवा असा हे करायचा. अर्जुना नका न रागव माझ्यावर, अर्जुना नका न रुसू. इतकं प्रेम. नवल पिशे लागले अर्थाची देवा. पिसा म्हणजे वेडा. महादेव मामा देव पागल झाला अर्जुना करता. का? ज्याच्या अंगावरची रोम कृष्ण कृष्ण म्हणतो. महाराज या कुटुंबातल्या लोकांसाठी पंढरपुरातल्या मालकाने स्वतःच्या संसाराची राख केली आणि पांडवांना स्वराज्य देऊन टाकलं. इंद्रप्रस्थाचं, हस्तिनापूरचं स्वराज्य देऊन टाकलं. किती किती काय उपकार होते, काय कर्ज होते या कुटुंबाचं. अर्जुनाच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते. भागवत आहे का लक्षात येईल तुमच्या. पण अर्जुनाच्या डोक्याचे केस जर खाली पडले ना पंजाब बुवा, तर खाली पडल्याच्या नंतर अर्जुनाच्या डोक्यावरचा केस कृष्ण कृष्ण म्हणत नव्हता. पण या घराला लाभलेली बाई किती पवित्र होती पहा. तिचं नाव आहे द्रौपदी. द्रौपदीच्या डोक्याचा केस खाली पडल्याच्या नंतर तो कृष्ण कृष्ण म्हणायचा. काय जीवन असेल या लोकांचं. महाराज शरीर किती नामी बनलं असेल, शरीर किती पारमार्थिक झालं असेल, ते किती देवमय शरीर झालं असेल की ज्या शरीराला संग केलेला निर्जीव केस खाली पडला तरी ते कृष्ण कृष्ण म्हणायचा. द्रौपदीचं नख कापून जरी खाली टाकलं तर त्या नखाचं टोक कृष्ण कृष्ण म्हणायचं. त्यात त्या द्रौपदीचं शरीर किती नामी बनलं असेल कल्पना करा. याच्याकरता देवाला लोक आवडतात. आम्ही आवडत का नाहीत? आम्ही त्या लायकीचे नाहीत. विठाला विठाला विराट राजाच्या घरी पांडव नष्टचर्य करता गेले. नामदेव नष्टचर्या श्रीमद भागवतातला शब्द आहे. नष्टचर्या. नष्टचर्या म्हणजे काय? एखाद्या मोठ्या माणसानं एखादं खालच्या दर्जाचं काम केलं. लोक म्हणले काय बेकार चोटपणा चालला रे याचा. आता पवार माणूस काय बेकार चोट, काय हिडपट माणूस, काय नष्ट माणूस आहे, काय कळतं की याला. काय समर्थाची कांता कोरांना मागे. राजाच्या बायकोनं कुचतकोर भाकरी मागणं. राजियाची कांता काय भेट मागे, 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 एखाद्या आमदाराची खासदाराची बायको जोगव्याला येईल. कुलदैवत देवी असेल, कुलदैवत खंडेराया असेल तर जोगवा मागल, वारी मागल. पण मला भाकरी नाही चतकोर भाकरी द्या. काय काय बायकाला चाट्या याचं तसं जा पाहिलं. कसं नष्टचर्या म्हणायच्याला. नष्ट. पांडव हे विराट राजाच्या घरी नष्टचर्य. पहा काय काय दखल पहा. का नष्टचर्या? विश्वातला प्रत्येक जर पुरुष पाहला, तरुणांनी ऐका, विश्वातला प्रत्येक जर पुरुष पाहला तर माणसाच्या छातीवर खोटे का होत नाही, स्तन आहेत. अर्जुनाला नव्हते. म्हणून अर्जुन नराच्या यादीत आहे. देव सुद्धा नराच्या यादीत नाही. देव नारायणाच्या यादीत बबलो. अर्जुन नर आहे. खोटे का होत नाही, वक्षस्थळावर चट्टे नव्हते. आणि एवढा मोठा पुरुषार्थी कृष्ण अर्जुन, पण पांढरी साडी नेसून, डोक्याला केस लावून, पायात घुंगरं बांधून कथक नृत्य शिकावं लागलं. काय वाटत असेल महाराज. ज्याच्या अंगावरचे रोम कृष्ण म्हणतात, हा पुरुषार्थ सोडून द्या. संग्रामे हरुजिंतीला भगवान शिवजीनं पाठ थापतावा, एवढा मोठा पुरुषार्थ. गंधर्वाचा पवाडा करावा, एवढा मोठा पुरुषार्थ. आणि त्या अर्जुनाला पांढरी साडी नेसावं लागते. अज्ञातवास आहे. कंक कोणाला म्हणतात माहिती तुम्हाला? तुम्हाला आपली भाषा कळत नाही. घरच्याचा इटन शेजाऱ्याचा बांगडीट. तुम्हाला ती दुसरी कळते. चार्टेड अकाउंटंट, हिशोबनी, सीए,
आपल्या भारत देशाची पवित्र भाषा, अभिजात भाषा. कंक म्हणजे चार्टेड अकाउंटंट, हिशोबनीश CA. महाराज ज्याच्या रथाची चाक जमिनीवर घासू नये म्हणून पृथ्वी प्रेम करत होती, इतका सत्यवादी राजा, त्याला कोणाच्या तरी घरचा हिसाब मुनिमकी करावं लागली. काय नष्टचर्य आहे याच्या पलीकडे सांगू. पाय आपटिल्याच्या नंतर 2.5-3 किलोमीटर मध्ये झाड उभं राहत नव्हतं. काय शक्ती असेल भीमाची, आणि त्याला शिरा हटावं लागतोय. बल्लभा भयस्थितायाम पाकाम निष्पत्ती जायते नाम येन नष्टचर्या व्यवस्थितो विराटांगी हती जायू. पाक म्हणजे स्वयंपाक. पाय आपटिल्याच्या नंतर झाड उभं राहत नाही 2.5 किलोमीटर पर्यंत. कोराडीचा संबंधच नाही. पृथ्वी सुद्धा थरथर करत होती. 9,000 नागाचं बळ. त्याला शिरा हटावं लागते, वर्णाला फोडण्या द्यावं लागतात. नष्टचर्या याच्या पलीकडे. आश्वानी वृषभ पारखी नकुलानी सहदेव गुरखी होऊन गाईच्या मागे येतं. कोण? द्रौपदी. द्रौपदीचा पुरुषार्थ ऐकल्यावर मला असं वाटतं एकाही बाईनं टेक करायची नाही. लांब कशाला, तुकोबरायच्या पत्नीचा पुरुषार्थ ऐकल्यावर एकाही बाईनं टेक करायची नाही. कमी टेक असते की यायची. जिच्या गळ्यात दागिने आहेत का तिलाच ह्या संक्रांतीच्या दिवशी वाण देतात, हळीत कुंकू. जिच्या गळ्यात दागिने नाही तिच्या कपाळावर का इचू दिसतो का? मला नाही वाटत हा सणाचा, हा सात्विकपणाचा, हा भावनिकतेचा पुरुषार्थ असेल. हा नालायकपणाचा कळस आहे. सप्त्यानं जीवन सुधारलं पाहिजे तर सप्ते करायचे. कोणाला तरी गुण आला पाहिजे. 4-5 तरी पोरायनं माळा घातल्या पाहिजे तर सप्त्याचा खर्च. नाही तर काय, महाराज आणलं त्याला खपक्या पाकिट दिलं, आपण असेच उपरनं झटकीले गे निघला मुंगळा आपला, जिकडं तो तर दिसन तिकडं. काय अर्थ नाही त्या. दरवर्षी 5 पोरायनं माळकरी झाल्या पाहिजे. किमान 10 तरी बायकाने तंबाखू सोडली पाहिजे. त्याचं नाव सप्ताह आहे. कशाला करायचे? आपले गुण सुधरा. एवढे सप्ते होते तरी तुमच्या पोटातलं पाप जात नाही. संक्रांतीचं वाण देताना किती गोड देतात बाण. बाळू महाराजाची बायको आली की किलोचं गुळाचं ढेकूळ, नाही तर पितळाचं बघू. आणि ड्रायव्हरची बायको आल्यावर शॅम्पूची पुडी. होंडी नाही वाचीस का? हा, होंडी होशीन होंडी. तुला नाहाचं काम पडणार नाही पुन्हा. बरं, तुम्हाला मै शपथ असं करतात का नाही तुम्ही? हो म्हणाले. आणि मग किती महाराज फुकल्यावर तुम्ही वांग्यावानी अशी भाजी चिरून जरी महाराज खाल्ले तरी तुम्ही सुधारताल का? नाही. पक्षपात करायचा नाही माझ्या माईनं. मी काय दगड आणायला आलो नाही तुम्हाला. महाराज आपल्या पतीला आयुष्य वाढण्यासाठी, वैभव वाढण्यासाठी, आयुष्य वाढण्यासाठी आपल्या पुढे भिकाऱ्याची जरी सौभाग्यवती स्त्री आली तरी तिला तितकाच आदर करायचा. दया करणे पुत्रासी तेची दासानी दासे, दया रे करणे पुत्रासी. हा भाव असला पाहिजे माणसाकडे. किती वैभव द्रौपदीचं. द्रौपदीच्या भावानं दिवाळीच्या भाऊबीजीच्या दिवशी द्रौपदीनं ओवाळल्याच्या नंतर काय टाकू? काही नाही म्हणले दादा, नको मला कशाचीच अडचण नाही. भावानं सांगितलं ताई मागणं, तर सहज उजव्या हातानं भावाच्या गालावर हात फिरला. दादा मला कशाचीच कमी नाही, पण हात चरचर लागला अपुशेट. विराट राजाचा एक मुलगा मृत्यू पावला होता. नाही, चुकून बोललो. पांचाळ नरेशाचा एक मुलगा मृत्यू पावला, एक जिवंत होता. त्यानं हातात हात घेतला आणि विचारलं ताई हात चरचर कस काय झाले? घरातली सगळी कामं मलाच करावं लागतील. तू राजकुमाराला दिलंय, तुला सगळं झालं रे दादा. माझ्या दिरानं आमचं सगळं हिसकून घेतलंय. सुईच्या आणीवर बसली इतकी सुद्धा माती दुर्योधन आम्हाला देणार नाही. काय उदार भाऊ असेल बघा. देवाला जितक्या मुली होत्या का तितक्या दाशा भावानं द्रौपदीला देऊन टाकल्या. 48,324 देवाला तितक्याच मुली होत्या. 16,108 गुणिले 3, प्रत्येकीला 3-3 मुली झाल्या. 48,324 दाशा जिच्या हाताखाली सोन्याच्या पाटावर बसून भांडे घासत होत्या. भांडे खापराचे असतील का?
लय वाकडी कर. पाड जर सोन्याचा असेल तर भांडे कशी असतील रे? सोन्याचीच भांडी. मग एवढ्या मोठ्या वैभवात वावरणारी द्रौपदी, माझ्या माईंनो, विराट राजाच्या घरी शेण काढायची वेळ आली. शेण काढायची वेळ आली. नष्टचर्या सांगतोय तो संती केला ऋणी. काय कर्ज आहे संतांचं देवावर याचा पुरावा. आणि मी बोट केल्याच्या नंतर दुसरं कडवं म्हणायचं मात्र सगळ्यांनी, कारण त्याचा सिद्धांत आहे म्हणून नाचे मागे मागे. आणि शक्यतो रामेश्वर सगळ्यांना एक एक प्रमाण देऊ. हो. सगळ्यांना देऊ. 48,324 दाशाजीच्याकडं तिला शेण काढायची वेळ आली. आणि ज्याच्याकडं जरा जोर आहे ती पंजावत चालायली. टाचा टेकीच ना. म्या म्हणलं खाली पडशील मंजुळा, थुतर गितर फुटन बाई तू, जरा टाचा टेकी जाय ना. काहीच नाही. लय थोडस आहे तुझ्याकडं. हिडेवण नको करू अशी. हो. 48,324 दाशा. काय घ्यायचं आजच्या कीर्तनातून माहिती आहे? आपल्याकडं अब्जानं जरी वैभव असेल तरी पण आपल्याला गाडीभर सरपणात आपल्या घरातले फुकून देणार आहेत, इतकं समजून जगायचंय. कोणाचा अपमान नाही करायचा. एखाद्या गरीबाला उच्छेदून बोलायचं नाही. एखाद्याची साडी साधी असेल, कोणाची चोळी फाटकी असेल, कोणी शिवलेलं लुगडं घातलं असेल, परिस्थिती असेल. महाराज, तुम्हाला किती श्रीमंत आणि किती भिकारी करायचं? जिला लक्ष्मी म्हणतात, 6 महिने 26 दिवस राक्षसनीच्या तोंडाचा वास घेत बसली सीता. वेळ कोणावर काय येईल काय सांगता येत नाही, म्हणून कोणाला कधी उच्छेदन करायचं नाही. गरिबीच्या बाबतीत तर कधीच कोणाला हेलना कराव्यांना करायची नाही. इतकं जरी आजच्या कीर्तनातून घेतलं तरी ठीक झालं. कारण परिस्थिती फार बिकट आहे. 527 एकर जमीन एका व्यक्तीकडं. मी 6वीला असताना लग्नाला गेलो. ती व्यक्ती, पूर्वीच्या काळात लग्न लांब होत नव्हते, पण फक्त ती व्यक्ती लग्नाला येणार आहे म्हणून 1.5 तास लग्न लांबलं. 527 एकर जमीन. आज त्या जमिनीचा भाव आहे अप्पुसेठ 20 ते 25 लाख रुपये एकर. पण 527 एकर जमिनीचा मालक मी 6वीला असताना डोळ्यानं पाहिला, आणि तोच माणूस ग्रामपंचायत मध्ये मेलेला मी डोळ्यानं पाहिलाय. इतकी लक्ष्मी चंचळ आहे. म्हणून कोणाला उच्छेदून बोलू जाऊ नका. ज्या घरच्या बायका आंब्याखाली हुरडा खायला गेल्या तर आंब्याखाली सुद्धा लोड पाठीला घेऊन हुरडा खात होत्या. एकीला दात नसल्यामुळे गडी हुरडा कुटून देत होता. आज त्याच कुटुंबातल्या बायका संभाजीनगरला मेसचे डबे करतात. कोणाला उच्छेदायचं नाही. राजो, संपत्ती वाटुळे ही कोण्या दिवशी येईल, कोण्या दिवशी काय करायला लावेल, काहीच नाही. बघा, 48,324 दाशाजीच्याकडे जिला शेण काढायची वेळ आली. काय कोमल हात असतील तिची. विराटाच्या पत्नीनं दळायला बसली एके दिवशी. पूर्वीच्या काळात गिरण्या नव्हत्या. आणि विराट राजाच्या पत्नीला ज्या दाशीच्या हातचं दळण आवडते ती दाशी गैरहजर होती. म्हणून विराट राजाच्या पत्नीनं एक विचार केला, आपल्याकडे शेण काढायला. तिला शैरंद्री म्हणायचं द्रौपदीला, कृष्णा. पण द्रौपदीचा भाव, ती श्रद्धा, ते स्वरूप, ते वागणं विराट राजाच्या पत्नीला आवडलं. आणि सांगितलं, ए शैरंद्री. काय नाव होतं? शैरंद्री. राजे हो, संध्याकाळी जेवायला जिला नसलं तरी तिला तो शब्द वापरला तर ती चप्पल हाणीन आपल्याला. चप्पलनं तोंड फोडीन आपलं. आणि एवढ्या मोठ्या पुरुषार्थी लोकांची बायको, तिला शैरंद्री म्हणावं. जी अगं, थोडीशी अडचण आली, दळते का? जी. द्रौपदीनं जात्यावर दळले. तिच्या हाताला फोड आलेत. दाखवून कोणाला? कोण होतं दुःख ऐकायला? विराट राजाच्या घरी द्रौपदी पहिल्या दिवशी पोचली. त्या दिवशी मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, शेणाचं टोपलं हातात घेतलं आणि गाईचं शेण काढलं आणि नेऊन टाकलं. गाईच्या गोठ्यात परत आल्याच्या नंतर पंढरपुरातला मालक द्रौपदीला भेटलाय. मनोनी नाचे मागे मागे. ऋणी महाराज, कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. दादा आलात? हो ताई आलो. काय काम आहे? काही नाही. आंघोळ झाली? नाही दादा.
अजून 10-15 टोपले शेण टाकायचे राहिले. बरं, एक सांगण्याकरता आलो. आंघोळ झाल्याच्या नंतर तू जिथं डोकंही चरशील का, त्या जागेवर पडलेली केस शेणाच्या गोळ्यानं अशी जमा करायची आणि एका कोपऱ्यात तो शेणाचा गोळा वाळवायचा आणि 10-15 दिवसाला ती गोळे जाळून टाकीच आहे. द्रौपदीनं सांगितलं, दादा असं का? ताई, हस्तिनापुरामध्ये आणि इंद्रप्रस्थामध्ये 4 ते 6 लोकांना माहिती आहे की तुझ्या डोक्याचे केस खाली पडल्याच्या नंतर कृष्ण म्हणतात. आणि दुर्योधनाचे गुप्तचर जर विराट राजाच्या नगरीमध्ये उकंड्याला कान लावायला आले आणि उकंड्यातून जर कृष्ण कृष्ण आवाज निघला तर गुप्तचर म्हणतील द्रौपदी विराटाच्या घरी आहे. आणि तुमचा अज्ञातवास मातीत जाईल. पुन्हा 12 वर्ष वनवास आणि पुन्हा 1 वर्ष अज्ञातवास. जगाचा बाप रडतोय. ताई, तुला विनंती आहे, तुझ्या डोक्यातले केस उकंड्यात जाऊ नको. काय पुरुषार्थ असेल या लोकांचा. या लोकांसाठी माऊली किती येडं झाले सांगू तुम्हाला. हा अर्जुन काम्यक नावाच्या वनात गेला. ठिकाणात ताकद असते. काम्यक नावाच्या वनात पुरुषार्थी माणूस गेला की त्याचं काम उत्पन्न होतं, त्याला त्याची पत्नी आठवती. एक काम्यक वनाचा सिद्धांत आहे. अंबिका नावाच्या वनात, अगोत आहे का लक्षात येईल तुमच्या, अंबिका वनामध्ये पुरुष गेला की त्याची बाई होती. फक्त शंकर वगळता भगवान शिवजी सोडून दिले तर जगातला कोणता जरी माणूस गेला तर त्याची स्त्री होते. ही अंबिका वनातली ताकद आहे. विश्वात 1-2 सरोवर आहेत. त्या सरोवरात माणूस पडला की त्याची बाई तयार होती. एका सरोवरात 6व्या क्रमांकाचा संन्याशी पडला, संन्याशाची बाई झाली, त्याला 7 पोरं आणि 1 पोरगी झाली. त्या संन्याशाचं नाव नारद. त्या तीर्थाचा महाराज ऋतुमान नावाचं सरोवर. या सरोवराचा सिद्धांत इतका मोठा आहे, एका भक्ताचं रक्त पिण्यासाठी गेला तरी त्याचा उद्धार झाला. त्याचं नाव नकर आहे. बिंदुमान नावाचं सरोवर. या सरोवराची तपश्चर्या साधना इतकी मोठी आहे की या साधनेनं देहुती सारख्या पवित्र स्त्रीला महाराज सांख्यशास्त्राचा अभ्यास करणारे कपिल महाराज जन्माला आले. 4 ब्रह्मविद्यापैकी एक. भागवत आहे का लक्षात येईल. त्यांना कपिल म्हणतात. ह्या तीर्थाची ताकद आहे. जाग्यात दोष असतो ना. माणिकराव घर पाहिलं तुमचं, बोरचं पाणी वरी टाकीत गेलं, टाकीतून एकाच पाईपनं खाली आलं आणि त्या पाईपला तुकडे पाडे महादेव मामा. स्वयंपाकघरात जरी एक तुटी आली तर ते पाणी पिऊ सुद्धा शकतो, स्वयंपाकाला पण घेऊ शकतो. आंघोळीच्या ठिकाणी गेले तर फक्त गुळणा करू शकतो, आंघोळ करू शकतो आणि हातपाय धुवू शकतो. आणि तेच पाण्याची तुट्टी अजून एका 4x4 रूम मध्ये गेल्यावर कृष्णा, त्याला टॉयलेट म्हणावा, त्याला संडास घर म्हणावं, तिथल्या पाण्याने गुळणा करतो का वाकडी आपण? नाही. पाण्याचा दोष आहे का जाग्याचा दोष आहे? पाणी तर एकाच बोरचं आहे महाराज, एकाच पाईपनं आलंय. पण त्या 4x4च्या जागेमुळे त्या तुट्टीला घाणपणा आला. तसं ठिकाणात दोष असतो. एक महाराज ज्याची पत्नी खांबाला हात देऊन 14 वर्ष 28 दिवस 29 दिवस उभी आहे, असे लक्ष्मण महाराज स्वप्नात पाप येऊ नये म्हणून आईला विचारलं, आई स्वप्न कधी पडते? म्हणले झोपल्यावर. आणि झोप कधी येते? म्हणले जेवल्यावर. लक्ष्मणजीने विचार केला, परत येईपर्यंत पाणीच प्यायचं नाही तर झोपीचा काय प्रश्न आहे. आणि इतका पवित्र लक्ष्मण महाराज. हे लक्ष्मणजी एका जाग्यात गेल्यावर कपाळावर हात आणला. काय मूर्ख आहे म्हणे मी. बायको घरी ठेवली आणि बसलो भावाचे आणि भाऊजाईचे कपडे धुत. प्रभू रामचंद्राला तर कपडेच नव्हते, वलकल्ले होते. बसलो म्हणला यांना फळं आणून देत. मी तर उपाशीत मरायला लागलो. बाहेर आल्याच्या नंतर एका साधूला विचारलं, इतक्याच जागेत गेल्यावर माझ्या अंतकरणात रामाविषयी पाप काय येतं? तर त्या साधूनं सांगितलं, सुंद आणि उपसुंद नावाचे 2 राक्षस सख्खे भाऊ होते आणि या सख्या भावानं भांडण करून एकमेकाला मारलं, म्हणून या जाग्यात असा दोष आहे. सख्खा भाऊ जरी आला तर भावाच्या विरोधात जातो, ठिकाणात दोष आहे. काम्यक नावाच्या वनामध्ये अर्जुन गेले आणि अर्जुनाला सुभद्रा आठवली. किती पागल झाले, किती पागल. लक्षात. सुभद्रा आठवल्याच्या नंतर विरह निर्माण झाला. विश्वाच्या मालकानं साडी नेसली. विश्वाच्या मालकानं बऱ्याच वेळेस साडी नेसली पण बाई नाही झाला. महाराज 27 दिवस चोखोबाची बहीण झाला सारंग, चोखोबारायची बहीण झाला. मला असं वाटतं कुंकू लावला असेल, पातळ नेसला असेल, दागदागिने घातले असतील, पण शरीरातले इंद्रिय बदलले असतील याविषयी मला पण शंका आहे. कारण बाईसारखा दिसत असेल, बाईसारखा दिसत असेल पण इंद्रिय कशाला बदलीन? याच्या पलीकडे सांगतो, भीष्माचार्यांना संपवण्यासाठी पंढरपुरातला मालक बाईचे कपडे घातले. त्याला शिखंडी म्हणतात, किलिंबी म्हणतात, नपुसक म्हणतात, हल्लीच्या भाषेत तृतीयपंथी म्हणतात. साडी नेसली पुरुषाने.
हाही रूप झाला. इंद्रिय बदलले का? नाही. पण महाराज, अर्जुनाची पत्नी होण्यासाठी इंद्रिय बदलावं लागतील. आणि काम्यकोनामध्ये अर्जुनाचा संग केला. अर्जुन कालांतराने घरी आले आणि प्रियेला विचारलं, हे उत्तरे, आठवण केल्याबरोबरच आलीस, कधी आले? आमक्या तिथीला. तिनं सांगितलं 3-3.5 महिने मी माहेरी होते. मी कुठं आले? वाद निर्माण झाला आणि अर्जुनाने तात्काळ कृष्ण परमात्म्याला बोलले, तुमची बहीण घेऊन जा. देवाने विचारलं, अर्जुना का? ऐका ना म्हणे, ही खोटं बोलती, याच्याकरता मला आवडत नाही. देवानं सांगितलं, सुभद्रे, 2 गोष्टी 2 ठिकाणी शोभतात. बांधल्या खुंटाशी धेनुचे चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे ओ. ज्या दावणीला बांधलं त्या दावणीची वैरण खाणं गायचं काम आहे. आणि बापानं ज्या घरी दिलं त्या घरचा संसार करणं पवित्र कुळातल्या लेकीचं काम आहे. सुभद्रे, खोटं बोलू नकोस. दादा, जीव गेला तरी हरकत नाही, पण मी खोटं बोलत नाही. हे खोटं बोलतात. अर्जुना, झालंय काय? काही नाही म्हणे. काम्यक नावाच्या वनात मी हिची आठवण केली आणि ही आली, ही नाही म्हणते. भगवंताच्या लक्षात आलं ही आपली नाटकं आहेत. अर्जुनाला बाजूला घेतलं आणि सांगितलं, अर्जुना, सुभद्रेच्या रूपात मी आलतो, सुभद्रा नव्हती आली. काय बोलता म्हणे देवा? साडी नेसू शकतात. माझ्या कामाची तृप्तता केली तुम्ही. मी पुरुषार्थी अर्जुन आहे प्रभू. मी नराचा अवतार आहे. तुम्ही साडी नेसून येऊ शकता, इंद्रियाचा बदल कसा? अर्जुना, तुमच्या कुटुंबाचं इतकं माझ्या डोक्यावर कर्ज आहे रे राजा. अरे, तुमच्या कुटुंबातली एक बाई इतकं भजन करते रे, तिच्या डोक्यावरचे केस जरी खाली पडले तरी ते कृष्ण म्हणतात रे. अरे, तुमच्या कुटुंबातला इतका सत्यवादी माणूस रे, ज्याच्या रथाचे चाक घासू नये म्हणून पृथ्वी त्याचा रथ आधार धरते. अरे, तुमच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला अन्नपूर्णेची कृपा आहे रे. भीमाने केलेलं वरण जर वाळलेल्या झाडाला टाकलं तर सकाळच्याला पाला फुटत होता. काय पुरुषार्थ आहे अर्जुना तुमच्या कुटुंबातला? अर्जुना, माझ्या उद्धव नावाच्या मित्रानं सांगितलं रे, ज्या दिवशी तुझं डोकं उद्धवानी मांडीवर घेतलं, वाऱ्यानं तुझ्या जटा उडाल्या, उद्धवाच्या कानापर्यंत गेल्या, त्याला तुझ्या जटा सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होत्या. अर्जुना, मी तुमच्या कुटुंबासाठी पागल आहे रे. मी वेडा आहे रे. मला काही कळत नाही रे. इतकं तुमचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे, हे फिटत नाही म्हणून तुझी पत्नी झालो. महाराज, याच्याकरता नाचतोय म्हणून दुसऱ्या कडव्यात म्हणून नाचे मागे मागे, 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 म्हणून नाचे मागे. पुन्हा काय का पुरावा? श्रीमंत श्री देहूतल्या मालकांच्या तुकोबारायांच्या बाबांचं श्राद्ध होतं. आपण त्याला पितृतिथी म्हणतो, पित्र म्हणतो. कोणी महालय म्हणतंय, कोणी पक्षतिथी म्हणतंय. पुराणाची भाषा आहे. पक्ष होतं, पुण्यतिथी होती. 8 दिवसापासनं एक पवित्र सून आपल्या सासऱ्यांचं श्राद्ध आपल्या मालकाला नमूद करते. स्वामी, मालक, धनी, काय ग, पुढच्या 8 दिवसाला मामांजींचं श्राद्ध आहे. सून सांगते, सून. एक बोलू का माझ्या माईंनो? घरातल्या ज्येष्ठ लोकांचा जितका आदर करताल तितकी पोरं तुम्हाला म्हातारपणी नीट सांभाळतील.
तुम्ही जितकं घरातल्या वडील लोकांचा अनादर करताल का तितकी तितकी आपली पोरं आपल्याला चिमण्या टाकून पकून देतील. मी जरी असेल तरी पण घरातल्या लोकांचा अनादर कधीच करायचा. एक सांगू का तुम्हाला, आपल्या घरात जो परमार्थ आहे का तो जगात कुठंच करता येत नाही. जी बाई नवऱ्याच्या पाया पडती का तिने भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. आणि जी नवऱ्याच्या पाया पडत नाही का ती कोण्या महाराजाच्या पाया पडी तर तिच्या पापानं महाराज धोत्रासकट जळण वाचणारच नाही तू. आता त्योच जळाल्यावर धोतर जळायला किती पैसे लागत. मी वाचून सांगतोय. मी तुम्ही हसण्यामुळं किंवा एखाद्याला टोला बसण्यामुळं, कारण वारकरी संप्रदायातल्या वक्त्यानं मनचं सांगणं म्हणजे गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागते. आधारा वाचोनी काय सांगशी कहाणी. महादेवाला किती भिजिले, सर्दी झाली द्वार का उजाड्यापासून भिजवायली, घागरीवर घागरी रिचवायली आणि ते बिना डब्याचं शिवला बोंबलत गेले आणि तिथं जाऊन दाताचं पाणी गिळायला लागले. आरत्यान दिल्याशिवाय पैसे नाहीत भजे खाला. आणि हिनं महादेव भेजीला पार लगे पाणी वड्या पस्तूर गेले. इतका महादेव भेजीला पांडुरंगाला इतक्या मुंजुळा टाकल्या की त्याला वज झालंय आणि पप्याच्या बाबाला दुधाची चहाचा पत्ता नाही. असं नसतंय. आपल्या मालकावर एक सांगू का तुम्हाला, जर आधा कादा ज्या दिवशी जी बाई तीनदा दे नवऱ्याच्या पाया पडली का तिनं मंदिरातल्या देवाच्या पण पडायचं नाही. माईकवर बोलणं इतकं सोपं आहे. कॅमेरे चालू आहेत, वाट लागन गिरगावकराची. मला विचारणार नाही का महाराष्ट्रात कोणी? अरे रे विचारू शकत नाही कोणी. महाराज तीनदा नवऱ्याचं दर्शन घेणाऱ्या बाईच्या देव पाया पडला. लोपामुद्रेचं चरित्र पहा रामायणात बघा. इकडेही सांगतो, काही काहीला महाराजाच्या थैल्या उचलायचा लय नादन, मायबापाला नीट बोलत नाही भाडवा. हा मी त्या बाबाला मानतो. तो बाबा बुटा सगट खाल्ला तरी तुला काय उद्धार होईल. तू मायबापाला मानतो का सोंबळ्या? विडाला 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 सोडून द्या. महाराज तुमचा उद्धार करू शकतो का? एक जणानं महाराजाच्या पाया पडायला रामेश्वर बा पोरग नेलं आणि ते पोरग पाया पडत नव्हतं, तिला रगील होतं. पण त्याच्या माईनं बळत मुंडकं दाबल्याबरोबर त्यानं महाराजाच्या पायाला वरखंडा हाणला पण पाय नाही पडलं. इतकं पोरग रगील पाहते काय पोरग रगील. आता ते महाराजाला गपचिक बसले ते 500 रुपये टेकल्यामुळं ते गपचिक बसलं. ते असाच चोंभाळ्यान पैसे टाकणाऱ्या वर 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 कुठं वा 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 आणि रिकामा पाया पडणाऱ्याला असं कोणू लागला. वा वा तुला यम इतका हानीन भाडव्या हिंच भर जागा ठोसा नाही लाल करायची. ते असंच 500मुळे वर काढू दिली त्यानं पाय. तिनं पुन्हा एकदा दाबला. माईकडे असे डोळे वाटरले. तो तरी त्याच हानीन म्हणे माईवर बुकी उकारली आणि महाराजाच्या 3दा पाय पडायला लावलं. ते पोरग बाजूला गेल्यावर महाराज म्हणले, बाई ते पाया पडत नाही तरी 3दा माया पाया पडायला कसं काय लावलं? महाराज हे 3 वर्ष झालं पहिलीतच आहे आणि मग तुमच्या पाया पड्यावर दुसरीच जाईल. महाराज म्हणले 20 वर्ष झालं माझ्याच पोराला गोळ्या चालू आहेत. मग ज्या महाराजाला त्याच्याच पोराला गोळ्या चालू आहेत ते तुमची पोरं नीट करतोय म्हणून एक लक्षात ठेवा. ऐका गिरगावकराचं, तुमच्या चपलाला हात लावून तुमच्या बुटाला हात लावून प्रणाम करतो. हरामखोर महाराजाच्या पाया पडायचं नाही. पायाच पडायचं असेल तर वारकऱ्याच्या पडा. मस्तक माझा
करणारे महाराज असतील, वारकरी चूक करू शकत नाही. महाराज संध्याकाळी जेवायला नसलं तरी मधुकरी मागून भगवंताचं भजन करील, त्याला वारकरी म्हणतात. आणि कोटीनं पैसे जरी आले तरी तेच जीवन जगतो, त्याला वारकरी म्हणतात. अशांचे पाय धरायचे, हा नाटकी लोकांची नाही. चला, आपल्या मायबापा इतका देव जगात मोठा कुठलाच नाही, कुठलाच नाही, कुठलाच नाही. त्याच्या इतका मोठा देव होऊच शकत नाही. येतो माझ्या अभंगावर. आपल्या सासऱ्याच्या पितराची आठवण करून दिली, इथपर्यंत आलतो ना. म्हणून नाचे मागे मागे सांगते. महाराज, ज्या दिवशी उद्याला पित्र आहेत आपल्या वडिलांची पुण्यतिथी आहे, संध्याकाळी तुकोबारायचं भजन झालं. भजन झाल्याच्या नंतर घरी आले आणि जिजाबाईनं सांगितलं, मालक काय ग, एक चमच्याभर तांदूळ सापडे, फक्त चमच्याभर. तुमच्या पंचीपाळ्यात असतात का? एखाद वेळेस मोठ्या घरच्या बाईचं पंचीपाळं मोठं असेल तर त्याच्यात वाटीभर तांदूळ असतात, पण एक चमच्याभर तांदूळ सापडले. ते पळसाच्या द्रोणात टाकले, त्याला हळीद आणि कुंकू लावलं आणि आपल्या मालकाच्या हातात दिलं. मालक, पितराला अक्षदा देऊन या. आणि तुकोबारायने विचार केला, पितरांना अक्षदा देऊ? घरात वाटीभर पीठ नाही, वाटीभर तांदूळ नाहीत. उद्या पितर जीव घालण्यासाठी काहीच नाही ना, अक्षदा कसं देऊ? गावात सोयऱ्याचं घर होतं. महाराज, पत्नी 8 दिवसापासून सांगते, आपण काय उत्तर द्यावं? म्हणून तुकोबारायने तो तसाच द्रोण घेतला आणि मंदिरात विटेवरच्या मालकाला द्रोण दाखवला. माय बापा, जगन्निवासा जगदानंद कंद जगतपते पंढरीश पांडुरंग परमात्मा, तुझं भजन करण्याची संधी ज्यानं दिली तो जन्मदाता बाप आहे, त्यानं संस्कार केले. त्या पित्याचं उद्याचं श्राद्ध हे देवा, याच्याकरता तुझ्या साक्षीनं गावातल्या पितरांना अक्षदा देतो, काही भावभावकीच्या लोकांना जेवायला आमंत्रण सांगतो, येतो देवा. आणि तुकोबारायने पितरांना गावात सोयऱ्याचं घर होतं, त्यांना अक्षदा दिल्या आणि भावकीच्या 150 लोकांना आमंत्रण दिलं. आधार कोणाचा घेतलाय? मंदिरातल्याचा. घरी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्रायणीचं स्नान केलं, सकाळचं नित्याचं भजन आटपलं. म्हणून नाचे मागे मागे. कर्ज आहे महाराज, अर्जुनाचं, द्रौपदीचं, धर्माचं, भीमाचं, नकुलाचं, सहदेवाचं, हे विश्वाच्या मालकावर कर्ज होतं. याच्याकरता इतका नाचतोय. तुकोबारायचं कर्ज. सकाळचं नित्याचं भजन आटपलं, घरी आले. घराकडे निघाले, आले नाही. घराकडे येत असताना गावाच्या एका कोपऱ्यावर 5-7 माणसं हातात विळा घेऊन शेताकडे जात असताना दिसली. त्याच्यातला एक वारकरी होता, जरा जवळीकतेचा होता, बरं बोलणारा होता. तुकोबारायने सहज विचारलं, काय चाललं रामभाऊ? रामभाऊच्या तोंडातून वाक्य पडलं, तुकोबा, अमक्या अमक्या व्यक्तीचा गहू कापायला चाललोत. हातात विळे होते, गहू कापायला चाललोत. तुकोबारायने खांद्याला हात लावला, रामभाऊ, 1-2 वळी कापायला मला लावतील का कामाला? रामभाऊचे डोळे रडत नव्हते मामा, हृदय रडत होतं. कारण ज्या शेतात गहू कापायला रामभाऊ चालले होते ते शेत तुकोबारायच्या वडिलांनी आंदन दिलं तर पुढच्याला. एवढा मोठा पुरुषार्थ तुकोबारायचा. आणि आज त्या तुकोबारायच्या घरी त्या व्यक्तीचे पित्र करण्यासाठी शेरभर गहू नाहीत. लाचारी स्वीकारली नाही या लोकांनी, अद्याप नाही. रामभाऊनी सांगितलं, काय हरकत नाही तुकोबारायचा ना. स्वतःचा एक विळा होता शिल्लक, तो दिला. आणि महाराज, अख्खा महाराष्ट्र नाही, अख्खा भारत देश नाही, महासत्ता असलेला अमेरिका नावाचा देश, उगवत्या सूर्याचा देश जपान, याही देशात वारकरी संप्रदाय जर नेऊन पोचिला असेल तर तो तुकोबारायने पोचिला. हरिभजने ढवळीले जग, चुकविला लाग. महाराज, कसं जग ढवळीलं, किती किती संप्रदाय पोचिला. कृष्ण माहीत असावं तुला राजा. पक्वात सामान्य नाही बरं. भगवान शिवजीने आरक्षित केलेलं वाद्य.
हा मृदंग नावाचं, पखवाज नावाचं वाद्य पद्मश्री शंकर बापू आपेगावकर, पद्मश्री शंकर बापू आपेगावकर एकेकाळी अमेरिकेला आमंत्रित केले. एका देशात नाही, असे 5-7 देश, पण अमेरिकेचं सांगतोय. अमेरिकेला बापू गेले. बॅग आहे कृष्णा तुला पकवात ठेवायला. बापू ज्या वेळेला अमेरिकेला गेले त्यावेळेला अर्ध्या धोत्रात पकवात बांधलेला होता. विमानातनं बापू उतरले, त्या लोकांनी पकवात मागितला, बापूंनी दिलं नाही. आता बापूला बोलणारी काही हिंदीत काही मराठीत अशी पत्रकार होती. कार्यक्रम आटपला, विमानतळावर आले. 5-10 मिनिटाला बापू विमानात बसणार आहेत. तेवढ्या अवकाशात एका पत्रकाराने प्रश्न केला, बापू एक विचारू, 5 दिवस आमच्या सानिध्यात होतात पण आमच्याकडे पकवात दिला नाही तुम्ही, का नाही दिला? आम्हाला तुमची सेवा करायची होती. विमानतळाच्या खुर्चीवर बसल्याच्या नंतर शंकर बापू आपेगावकरांचे, पद्मश्री वैकुंठवासी शंकर बापू आपेगावकरांचे डोळे पाण्याने डबडबले आणि त्या पत्रकाराला सांगितलं, राजा अरे जीवनभर खांद्यावर पकवात घेतला, याच्याकरता अमेरिकेसारख्या देशानं मला आमंत्रित केलं. पकवादाची कृपा आहे महाराज. आणि बापू ज्या अर्थी अमेरिकेत गेले, कृपा कोणाची? ज्ञानोबा तुकोबारायची. द्रौपदीचा पुरुषार्थ ऐकल्या मला असं वाटतं एकाही बाईनं टेक करायची नाही. लांब कशाला, तुकोबारायच्या पत्नीचा पुरुषार्थ ऐकल्या एकाही बाईनं टेक करायची नाही. कमी टेक असते की यायची. जिच्या गळ्यात दागिने आहेत का तिला छा संक्रांतीच्या दिवशी वाण देतात, हळीत कुंकू. जिच्या गळ्यात दागिने नाही तिच्या कपाळावर का इचू दिसतो का? मला नाही वाटत हा सणाचा, हा सात्विकपणाचा, हा भावनिकतेचा पुरुषार्थ असेल. हा नालायकपणाचा कळस आहे. सत्यानं जीवन सुधारलं पाहिजे तर सत्य करायचे. कोणाला तरी गुण आला पाहिजे, 4-5 तरी पोरायनं माळा घातल्या पाहिजे तर सप्त्याचा खर्च. नाही तर काय, महाराज आणलं त्याला खपक्या पाकिट दिलं, आपण असेच उपरनं झटकीले गे निघला मुंगळा आपला, जिकडं तो तर दिसन तिकडं. काय अर्थ नाही त्या. दरवर्षी 5 पोरायनं माळकरी झाल्या पाहिजे. किमान 10 तरी बायकाने तंबाखू सोडली पाहिजे. त्याचं नाव सप्ताह आहे. कशाला करायचे? आपले गुण सुधरा. एवढे सप्ते होते तरी तुमच्या पोटातलं पाप जात नाही. संक्रांतीचं वाण देताना किती गोड देतात बाण. बाळू महाराजाची बायको आली की किलोचं गुळाचं ढेकूळ, नाही तर पितळाचं बघू. आणि ड्रायव्हरची बायको आल्यावर शॅम्पूची पुडी. होंडी नाही वाचीस का? हा, होंडी वशीन होंडी, तुला नाहाचं काम पडणार नाही पुन्हा. बरं तुम्हाला मै शपथ असं करतात का नाही तुम्ही? हो म्हणाले. आणि मग किती महाराज फुकल्यावर तुम्ही वांग्यावानी अशी भाजी चिरून जरी महाराज खाल्ले तरी तुम्ही सुधारताल का? नाही. पक्षपात करायचा नाही माझ्या माईनं. मी काय दगड आणायला आलो नाही तुम्हाला. महाराज आपल्या पतीला आयुष्य वाढण्यासाठी, वैभव वाढण्यासाठी, आयुष्य वाढण्यासाठी आपल्या पुढे भिकाऱ्याची जरी सौभाग्यवती स्त्री आली तरी तिला तितकाच आदर करायचा. दया करणे पुत्रासी तेची दासानी दासे, दया रे करणे पुत्रासी. हा भाव असला पाहिजे माणसाकडे. किती वैभव द्रौपदीचं. द्रौपदीच्या भावानं दिवाळीच्या भाऊबीजीच्या दिवशी द्रौपदीनं ओवाळल्याच्या नंतर काय टाकू? काही नाही म्हणले दादा, नको मला कशाचीच अडचण नाही. भावानं सांगितलं ताई मागणं, तर सहज उजव्या हातानं भावाच्या गालावर हात फिरला, दादा मला कशाचीच कमी नाही, पण हात चरचर लागला अपुशेट. विराट राजाचा एक मुलगा मृत्यू पावला होता. नाही चुकून बोललो, पांचाळ नरेशाचा एक मुलगा मृत्यू पावला, एक जिवंत होता. त्यानं हातात हात घेतला आणि विचारलं ताई हात चरचर कस काय झाले? घरातली सगळी कामं मलाच करावं लागतील. तू राजकुमाराला दिलंय, तुला सगळं झालं रे दादा. माझ्या दिरानं आमचं सगळं हिसकून घेतलंय. सुईच्या आणीवर बसली इतकी सुद्धा माती दुर्योधन आम्हाला देणार नाही. काय उदार भाऊ असेल बघा. देवाला जितक्या मुली होत्या का तितक्या दाशा भावानं द्रौपदीला देऊन टाकल्या. 48,324 देवाला तितक्याच मुली होत्या. 16,108 गुणिले 3, प्रत्येकीला 3-3 मुली झाल्या. 48,324 दाशा जिच्या हाताखाली सोन्याच्या पाटावर बसून भांडे घासीत होत्या. भांडे खापराचे असतील का हो? वाकडी
पाड जर सोन्याचा असेल तर भांडे कशीच असतील तुझी? सोन्याचीच भांडी. मग एवढ्या मोठ्या वैभवात वावरणारी द्रौपदी, माझ्या माईंनो, विराट राजाच्या घरी शेण काढायची वेळ आली. शेण काढायची वेळ आली. नष्टचर्या सांगतोय तो संती केला ऋणी. काय कर्ज आहे संतांचं देवावर याचा पुरावा. आणि मी बोट केल्याच्या नंतर दुसरं कडवं म्हणायचं मात्र सगळ्यांनी, कारण त्याचा सिद्धांत आहे म्हणून नाचे मागे आणि शक्यतो रामेश्वर सगळ्यांना एक एक प्रमाण देऊ. हो. सगळ्यांना देऊ. $48,324 दाशाजीच्याकडं तिला शेण काढायची वेळ आली. आणि ज्याच्याकडे जरा जोर आहे ती पंजावत चालायली. टाचा टेकीच ना. म्या म्हणलं खाली पडशील मंजुळा, थुतर गितर फुटन बाई तू, जरा टाचा टेकी जाय ना. काहीच नाही. लय थोडस आहे तुझ्याकडं. हिडेवन नको करू अशी. हो, 48,324 दाशा. काय घ्यायचं आजच्या कीर्तनातून माहिती आहे? आपल्याकडं अब्जानं जरी वैभव असेल तरी पण आपल्याला गाडीभर सरपणात आपल्या घरातले फुकून देणार आहेत, इतकं समजून जगायचंय. कोणाचा अपमान नाही करायचा. एखाद्या गरीबाला उच्छेदून बोलायचं नाही. एखाद्याची साडी साधी असेल, कोणाची चोळी फाटकी असेल, कोणी शिवलेलं लुगडं घातलं असेल, परिस्थिती असेल. महाराज, तुम्हाला किती श्रीमंत आणि किती भिकारी करायचं? जिला लक्ष्मी म्हणतात, 6 महिने 26 दिवस राक्षसनीच्या तोंडाचा वास घेत बसली सीता. वेळ कोणावर काय येईल काय सांगता येत नाही, म्हणून कोणाला कधी उच्छेदन करायचं नाही. गरिबीच्या बाबतीत तर कधीच कोणाला हेलना करावेलना करायची नाही. इतकं जरी आजच्या कीर्तनातून घेतलं तरी ठीक झालं. कारण परिस्थिती फार बिकट आहे. 527 एकर जमीन एका व्यक्तीकडं. मी 6वीला असताना लग्नाला गेलो. ती व्यक्ती, पूर्वीच्या काळात लग्न लांब होत नव्हते, पण फक्त ती व्यक्ती लग्नाला येणार आहे म्हणून 1.5 तास लग्न लांबलं. 527 एकर जमीन. आज त्या जमिनीचा भाव आहे अप्पुसेठ 20 ते 25 लाख रुपये एकर. पण 527 एकर जमिनीचा मालक मी 6वीला असताना डोळ्यानं पाहिला, आणि तोच माणूस ग्रामपंचायत मध्ये मेलेला मीठ डोळ्यानं पाहिलाय. इतकी लक्ष्मी चंचळ आहे. म्हणून कोणाला उच्छेदून बोलू जाऊ नका. ज्या घरच्या बायका आंब्याखाली हुरडा खायला गेल्या तर आंब्याखाली सुद्धा लोड पाठीला घेऊन हुरडा खात होत्या. एकीला दात नसल्यामुळे गडी हुरडा कुटून देत होता. आज त्याच कुटुंबातल्या बायका संभाजीनगरला मेसचे डबे करतात. कोणाला उच्छेदायचं नाही. राजेहो, संपत्ती वाटुळे ही कोण्या दिवशी येईल, कोण्या दिवशी काय करायला लावेल, काहीच नाही. बघा, 48,324 दाशाजीच्याकडे जिला शेण काढायची वेळ आली. काय कोमल हात असतील तिची. विराटाच्या पत्नीनं दळायला बसली एके दिवशी. पूर्वीच्या काळात गिरण्या नव्हत्या. आणि विराट राजाच्या पत्नीला ज्या दाशीच्या हातचं दळण आवडते ती दाशी गैरहजर होती. म्हणून विराट राजाच्या पत्नीनं एक विचार केला, आपल्याकडे शेण काढायला. शैरंद्री म्हणायचं द्रौपदीला, कृष्णा. पण द्रौपदीचा भाव, ती श्रद्धा, ते स्वरूप, ते वागणं विराट राजाच्या पत्नीला आवडलं. आणि सांगितलं, ए शैरंद्री. काय नाव होतं? शैरंद्री. राजे हो, संध्याकाळी जेवायला जिला नसलं तरी तिला तो शब्द वापरला तर ती चप्पल ना हाणीन आपल्याला. चप्पलनं तोंड फोडीन आपलं. आणि एवढ्या मोठ्या पुरुषार्थी लोकांची बायको, तिला शैरंद्री म्हणावं. जी अगं, थोडीशी अडचण आली, दळते का? जी. द्रौपदीनं जात्यावर दळले. तिच्या हाताला फोड आलेत. दाखवून कोणाला? कोण होतं दुःख ऐकायला? विराट राजाच्या घरी द्रौपदी पहिल्या दिवशी पोचली. त्या दिवशी मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, शेणाचं टोपलं हातात घेतलं आणि गाईचं शेण काढलं आणि नेऊन टाकलं. गाईच्या गोठ्यात परत आल्याच्या नंतर पंढरपुरातला मालक द्रौपदीला भेटलाय. मनोनी नाचे मागे मागे. ऋणी महाराज, कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. दादा आलात? हो ताई आलो. काय काम आहे? काही नाही. आंघोळ झाली? नाही दादा, अजून 10-15 टोपले शेण टाकायचे राहिले. बरं,
एक सांगण्याकरता आलो. आंघोळ झाल्याच्या नंतर तू जिथं डोकंही चरशील का, त्या जागेवर पडलेली केस शेणाच्या गोळ्यानं अशी जमा करायची आणि एका कोपऱ्यात तो शेणाचा गोळा वाळवायचा आणि 10-15 दिवसाला ती गोळे जाळून टाकीच आहे. द्रौपदीनं सांगितलं, दादा असं का? ताई, हस्तिनापुरामध्ये आणि इंद्रप्रस्थामध्ये 4 ते 6 लोकांना माहित आहे की तुझ्या डोक्याचे केस खाली पडल्याच्या नंतर कृष्ण म्हणतात. आणि दुर्योधनाचे गुप्तचर जर विराट राजाच्या नगरीमध्ये उकंड्याला कान लावायला आले आणि उकंड्यातून जर कृष्ण कृष्ण आवाज निघला तर गुप्तचर म्हणतील द्रौपदी विराटाच्या घरी आहे. आणि तुमचा अज्ञातवास मातीत जाईल. पुन्हा 12 वर्ष वनवास आणि पुन्हा 1 वर्ष अज्ञातवास. जगाचा बाप रडतोय. ताई, तुला विनंती आहे, तुझ्या डोक्यातले केस उकंड्यात जाऊ नको. काय पुरुषार्थ असेल या लोकांचा. या लोकांसाठी माऊली किती येडं झाले सांगू तुम्हाला. हा अर्जुन काम्यक नावाच्या वनात गेला. ठिकाणात ताकद असती. काम्यक नावाच्या वनात पुरुषार्थी माणूस गेला की त्याचा काम उत्पन्न होतो, त्याला त्याची पत्नी आठवती. एक काम्यक वनाचा सिद्धांत आहे. अंबिका नावाच्या वनात, भागवत आहे का लक्षात येईल तुमच्या, अंबिका वनामध्ये पुरुष गेला की त्याची बाई होती. फक्त शंकर वगळता भगवान शिवजी सोडून दिले तर जगातला कोणता जरी माणूस गेला तर त्याची स्त्री होते. ही अंबिका वनातली ताकद आहे. विश्वात 1-2 सरोवर आहेत. त्या सरोवरात माणूस पडला की त्याची बाई तयार होती. एका सरोवरात एक 6व्या क्रमांकाचा संन्याशी पडला. संन्याशाची बाई झाली, त्याला 60 पोरं आणि 1 पोरगी झाली. त्या संन्याशाचं नाव नारद. त्या तीर्थाचा महाराज ऋतुमान नावाचं सरोवर. या सरोवराचा सिद्धांत इतका मोठा आहे, एका भक्ताचं रक्त पिण्यासाठी गेला तरी त्याचा उद्धार झाला. त्याचं नाव नकर आहे. बिंदुमान नावाचं सरोवर. या सरोवराची तपश्चर्या साधना इतकी मोठी आहे, या साधनेनं देहुती सारख्या पवित्र स्त्रीला महाराज सांख्यशास्त्राचा अभ्यास करणारे कपिल महाराज जन्माला आले. 4 ब्रह्मविद्यापैकी एक. भागवत आहे का लक्षात येईल. त्यांना कपिल म्हणतात. कपिल. ह्या तीर्थाची ताकद आहे. जाग्यात दोष असतो ना. माणिकराव घर पाहिलं तुमचं, बोरचं पाणी वरी टाकीत गेलं, टाकीतून एकाच पाईपनं खाली आलं आणि त्या पाईपला तुकडे पाडे महादेव मामा. स्वयंपाकघरात जरी 1 तुटी आली तर ते पाणी पिऊ सुद्धा शकतो, स्वयंपाकाला पण घेऊ शकतो. आंघोळीच्या ठिकाणी गेले तर फक्त गुळणा करू शकतो, आंघोळ करू शकतो आणि हातपाय धुवू शकतो. आणि तेच पाण्याची तुटी अजून एका 4x4 रूम मध्ये गेल्यावर कृष्णा, त्याला टॉयलेट म्हणावं, त्याला संडास घर म्हणावं, तिथल्या पाण्याने गुळणा करतो का वाकडी करा आपण? नाही. पाण्याचा दोष आहे का जाग्याचा दोष आहे? पाणी तर एकाच बोरचं आहे महाराज, एकाच पाईप ना आलंय. पण त्या 4x4च्या जागेमुळे त्या तुट्टीला घाणपणा आला. तसं ठिकाणात दोष असतो. एक महाराज ज्याची पत्नी खांबाला हात देऊन 14 वर्ष 28 दिवस 29 दिवस उभी आहे, असे लक्ष्मण महाराज स्वप्नात पाप येऊ नये म्हणून आईला विचारलं, आई स्वप्न कधी पडते? म्हणले झोपल्यावर. आणि झोप कधी येते? म्हणले जेवल्यावर. लक्ष्मणजीने विचार केला, परत येईपर्यंत पाणीच प्यायचं नाही तर झोपीचा काय प्रश्न आहे. आणि इतका पवित्र लक्ष्मण महाराज. हे लक्ष्मणजी एका जाग्यात गेल्यावर कपाळावर हात आणला. काय मूर्ख आहे म्हणे मी, बायको घरी ठेवली आणि बसलो भावाचे भाऊजाईचे कपडे धुत. प्रभू रामचंद्राला तर कपडेच नव्हते, वलकल्ले होते. बसलो म्हणला यांना फळं आणून देत, मी तर उपाशीत मरायला लागलो. बाहेर आल्याच्या नंतर एका साधूला विचारलं, इतक्याच जागेत गेल्यावर माझ्या अंतकरणात रामाविषयी पाप काय येतं? तर त्या साधूनं सांगितलं, सुंद आणि उपसुंद नावाचे 2 राक्षस सख्खे भाऊ होते आणि या सख्या भावानं भांडण करून एकमेकाला मारलं, म्हणून या जाग्यात असा दोष आहे. सख्खा भाऊ जरी आला तर भावाच्या विरोधात जातो, ठिकाणात दोष आहे. काम्यक नावाच्या वनामध्ये अर्जुन गेले आणि अर्जुनाला सुभद्रा आठवली. किती पागल झाले, किती पागल. लक्षात. सुभद्रा आठवल्याच्या नंतर विरह निर्माण झाला. विश्वाच्या मालकानं साडी नेसली. विश्वाच्या मालकानं बऱ्याच वेळेस साडी नेसली पण बाई नाही झाला. महाराज 27 दिवस चोखोबाची बहीण झाला सारंगधर, चोखोबारायची बहीण झाला. मला असं वाटतं कुंकू लावला असेल, पातळ नेसला असेल, दागदागिने घातले असतील, पण शरीरातले इंद्रिय बदलले असतील याविषयी मला पण शंका आहे. कारण बाईसारखा दिसत असेल, बाईसारखा दिसत असेल पण इंद्रिय कशाला बदलीन? याच्या पलीकडे सांगतो, भीष्माचार्यांना संपवण्यासाठी पंढरपुरातला मालक बाईचे कपडे घातले. त्याला शिखंडी म्हणतात, किलिंबे म्हणतात, नपुसक म्हणतात, हल्लीच्या भाषेत तृतीयपंथी म्हणतात. साडी नेसली पुरुषाने
हाही रूप झाला. इंद्रिय बदलले का? नाही. पण महाराज अर्जुनाची पत्नी होण्यासाठी इंद्रिय बदलावं लागतील. आणि काम्यकोणामध्ये अर्जुनाचा संग केला. अर्जुन कालांतराने घरी आले आणि प्रियेला विचारलं, हे उत्तरे आठवण केल्याबरोबरच आलीस, कधी आले? अमक्या तिथीला. तिने सांगितलं 3-3.5 महिने मी माहेरी होते. मी कुठं आले? वाद निर्माण झाला आणि अर्जुनाने तात्काळ कृष्ण परमात्म्याला बोलवलं, तुमची बहीण घेऊन जा. देवाने विचारलं, अर्जुना का? ऐका ना म्हणे, ही खोटं बोलती याच्याकरता मला आवडत नाही. देवानं सांगितलं, सुभद्रे 2 गोष्टी 2 ठिकाणी शोभतात. बांधल्या खुंटाशी धेनुचे चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे ओ. ज्या दावणीला बांधलं त्या दावणीची वैरण खाणं गाईचं काम आहे. आणि बापानं ज्या घरी दिलं त्या घरचा संसार करणं पवित्र कुळातल्या लेकीचं काम आहे. सुभद्रे खोटं बोलू नकोस. दादा जीव गेला तरी हरकत नाही, पण मी खोटं बोलत नाही. हे खोटं बोलतात. अर्जुन झालंय काय? काही नाही म्हणे. काम्यक नावाच्या वनात मी हिची आठवण केली आणि ही आली, ही नाही म्हणते. भगवंताच्या लक्षात आलं ही आपली नाटकं आहेत. अर्जुनाला बाजूला घेतलं आणि सांगितलं, अर्जुना सुभद्रेच्या रूपात मी आलतो, सुभद्रा नव्हती आली. काय बोलता म्हणे देवा? साडी नेसू शकतात. माझ्या कामाची तृप्तता केली तुम्ही. मी पुरुषार्थी अर्जुन आहे प्रभू. मी नराचा अवतार आहे. तुम्ही साडी नेसून येऊ शकता. इंद्रियाचा बदल कसा? अर्जुना तुमच्या कुटुंबाचं इतकं माझ्या डोक्यावर कर्ज आहे रे राजा. अरे तुमच्या कुटुंबातली एक बाई इतकं भजन करते रे, तिच्या डोक्यावरचे केस जरी खाली पडले तरी ते कृष्ण म्हणतात रे. अरे तुमच्या कुटुंबातला इतका सत्यवादी माणूस आहे रे, ज्याच्या रथाचे चाक घासू नये म्हणून पृथ्वी त्याचा रथ आधार धरते. अरे तुमच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला अन्नपूर्णेची कृपा आहे रे. भीमानं केलेलं वरण जर वाळलेल्या झाडाला टाकलं तर सकाळच्याला पाला फुटत होता. काय पुरुषार्थ आहे अर्जुना तुमच्या कुटुंबातला? अर्जुना माझ्या उद्धव नावाच्या मित्रानं सांगितलं रे, ज्या दिवशी तुझं डोकं उद्धवानी मांडीवर घेतलं, वाऱ्यानं तुझ्या जटा उडाल्या, उद्धवाच्या कानापर्यंत गेल्या, त्याला तुझ्या जटा सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होत्या. अर्जुना मी तुमच्या कुटुंबासाठी पागल आहे रे. मी वेडा आहे रे. मला काही कळत नाही रे. इतकं तुमचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे, हे फिटत नाही म्हणून तुझी पत्नी झालो. महाराज याच्याकरता नाचतोय म्हणून दुसऱ्या कडव्यात मनोनी नाचे मागे मागे, 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 मनोनी नाचे मागे. पुन्हा एक काय का पुरावा. श्रीमंत श्री देहूतल्या मालकांच्या तुकोबरायांच्या बाबांचं श्राद्ध होतं. आपण त्याला पितृतिथी म्हणतो, पित्र म्हणतो. कोणी महालय म्हणतंय, कोणी पक्षतिथी म्हणतंय. पुराणाची भाषा आहे. पक्ष होतं, पुण्यतिथी होती. 8 दिवसापासनं एक पवित्र सून आपल्या सासऱ्यांचं श्राद्ध आपल्या मालकाला नमूद करते. स्वामी, मालक, धनी, काय ग, पुढच्या 8 दिवसाला मामांजींचं श्राद्ध आहे. सून सांगते, सून. एक बोलू का माझ्या माईंनो, घरातल्या ज्येष्ठ लोकांचा जितका आदर करताल तितकी पोरं तुम्हाला म्हातारपणी नीट सांभाळतील.
तुम्ही जितकं घरातल्या वडील लोकांचा अनादर करताल का तितकी आपली पोरं आपल्याला चिमण्या टाकून पकून देतील. मी जरी